खामगाव तालुक्यातील खुर्शीपार येथे एका संतापजनक घटनेत शेजारील शेतकऱ्याने रस्ता अडवून उभ्या धान पिकात थ्रेशर मशीन चालवल्यामुळे 2 एकर पिकाचे नुकसान झाले। प्रशासनाकडे दाद मागूनही न्याय मिळत नसल्यामुळे पीडित शेतकऱ्याने आता आत्महत्येचा इशारा दिला आहे। खुर्शीपार गावातील पीडित शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शेजारील शेतकऱ्याने जाणून बुजून शेताचा रस्ता अडवला आणि उभ्या पिकात थेट थ्रेशर मशीन घालून 2 एकर धानाची नासधूस केली। या प्रकारामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून संबंधित व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्याने कुटुंबात भीतीचे वातावरण आहे। या प्रकरणी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांकडे लेखी तक्रार देऊन महिना उलटला तरी कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। उलट मंडळ अधिकाऱ्यांनी केलेला पंचनामा संशयास्पद असून त्यात प्रत्यक्ष नुकसानीपेक्षा कमी नुकसान दाखविल्याचा आरोप शेतकऱ्यानं केलाय। न्याय न मिळाल्यास येत्या 15 दिवसात कुटुंबासह आत्महत्या करण्याचा टोकाचा इशारा या शेतकऱ्यानं दिल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। आता प्रशासन यावर काय पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तुम्ही काय सांगाल की तुमच्या शेतामध्ये धान पडलेलं आहे ते का बरं कापलं नाही तुम्ही? माझ्या शेतात धान पडलेलं आहे। गैर अर्जदार हा धान काढण्यास रोकत आहे आणि शेतात पूर्ण धान पडलेलं आहे आणि मी मंडळ अधिकारी आणि तहसीलदारला अर्ज केले असता मंडळ अधिकारी आणि पटवारी आलेले होते, पर त्यांनी पंचनामा केला नाही आणि खोटा पंचनामा करून सरी केस रद्द केले। तरी आपल्याला शासनाकडून कोणतीच मदत मिळत नाही। यासाठी आम्ही आत्महत्या करण्याचा विचार केलेला आहे। गैर अर्जदार रमणलाल चोपलाल राणे आणि कीर्ती राणे तर चोपलाल चिंदू राणे यांनी सदर पैसे प्रशासनाला पैसा देऊन झुटा प्रस्ताव पंचनामा केला। सदर अगर 15 दिवसात कारवाई न झाल्यास आम्ही सर्व परिवार आत्महत्या करू असं आम्ही शासनाला विनंती करतो। सर्वस्व शासन जबाबदार राहील आणि माझ्या घरी नरेंद्र जोशीराम लीलाधर चांबलाटे हा वारंवार शिवागाळ करतो। रमण राणे हा त्यांना दारू पाजून सरी माझ्या शिवागाळ करतो आणि माझ्यावर एट्रोसिटीचा गुन्हा दाखल करून अशी धमकी देतो। अगोदरच माझ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे एट्रोसिटीचा, आणखी किती वेळा करतील हे मला काही समजत नाही। मी हेमलता रमेश चौहान, माजी सरपंच खुर्शीपार। ज्या वेळेला इथे ही घटना घडली त्यावेळेला मी सरपंच या पदावर कार्यरत होती। त्यावेळेला श्री चोपलाल राणेजी, त्याच्यानंतर रमण राणेजी, लक्की राणे आणि बाबूनेता बाबूलालजी तुरकर हे इथं आणि बाकीचे शेतकरी इथं आले होते। त्यावेळेला मंडळ अधिकारी मॅडम आल्या होत्या आणि आमचे पटवारी साहेब गुप्ताजी पण आले होते आणि येऊन त्यांनी पाहणी केली। पाहणी करून ते त्यांच्यासोबत निघून गेले, पण त्यांनी कोणत्याही प्रकारचा पंचनामा केला नाही किंवा कुठेही सही घेतली नाही कोणत्याही कागदावर, किंवा त्यांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही इथं केली नाही। आणि मला वाटते त्यांनी टेबलवरच पंचनामा केला। सरपंच उपस्थित असताना आणि बाकीचे शेतकरी उपस्थित असताना त्यावेळेला कुणाचीही सही घेण्यात आली नाही आणि जाऊन फक्त ते बाबूल नेताजी त्यांनी आधीच बऱ्याचशा पांधन रस्त्यांवर अतिक्रमण करून ठेवलेलं आहे, त्यांची सही घेऊन त्यांनी तिकडेच पंचनामा केला असेल आणि टेबलावरच पंचनामा झालेला असेल असं वाटते, कारण जागेवर सगळ्या शेतकऱ्यांच्या समोर पंचनामा झालेला नाही। आत्माराम रांगडले खुर्शीपार रमण राणे आणि कीर्ती राणे यांनी मला ट्रॅक्टर चालू होता त्यावेळेस अडवले आणि शेतामध्ये तुमची पांदी नाही आहे, तुम्ही माझ्या वारात जाऊ नका शकत असा धमकी दिला, मारण्या पिटण्याची आणि आमच्या जबरदस्तीने आमचा धान कापून नेला आणि ट्रॅक्टर नेला आणि मारण्या पिटण्याची धमकी देत होते सर। खैरलांची सरकार कान करून असे म्हणत होते सर, तर त्याच्यापासून भीती आहे सर। याबद्दल तुम्ही शासनाशी काय मागणी करा? शासनाचा न्याय मिळावा म्हणून मान्य करतो। आणि कोणी पंचनामा वगैरे करायला आले होते का? आले ते सर, मग तलाठी आणि हे आले होते, पंचनामा केला नाही सर। गावकरी लोक तर सरपंच साहेब होते, पटवारी होते, तहसीलदार, कुणाची सही घेतली नाही, पंचनामा झालाच नाही सर। लाल सोनवाने
माझी शेती ह्या बाबा रांगड्याच्या शेतीजवळच आहे. इथे पंचनाम्यासाठी साहेब लोक आले आहेत म्हणून बाबा मला बोलावायला आला. मी गेलो त्यावेळेस तिथे पंचनामा म्हणजे कोणत्याच प्रकारचा झाला आणि पाहाला फक्त आणि ते निघून गेले. अजून काय म्हणाल तुम्ही याबाबत? त्याच्या की त्यांना पंचनामा तिथे टेबलावर केला असा वाटतंय. मैं आर्यन गुप्ता, ग्राम महसूल अधिकारी दहेगांव खुर्शीपार इस गांव में पंचनामा करने के लिए गए थे और दोनों पक्ष एवं विपक्ष के लोगों को मौके पर पंचनामे करते समय बुलाया गया और पंचनामे की कार्रवाई शुरू थी। तो उस समय दोनों पक्ष एवं विपक्ष में जमकर वाद विवाद हुआ और उस समय जो मौके पे लोग उपस्थित थे और तो हमने उन लोगों का स्वाक्षरी पंचनामे पे लिए, परंतु पक्ष और विपक्ष ने स्वाक्षरी करने से इनकार कर दिया। तो जो भी परिस्थिति थी हमने अपने पंचनामे में लिख कर और उपस्थित जो पंच लोग आए थे उनकी स्वाक्षरी करके आगे की कार्रवाई के लिए माननीय तहसीलदार आमगांव इनको पुढील कार्रवाई के लिए जानकारी प्रेषित की है। अर्जदार का ऐसा आरोप है कि वो उन्हीं के जो गैर अर्जदार है उनके ही पक्ष के लोगों का यानी सिग्नेचर लिए पंचनामे में और हमारे लोगों के लिए नहीं। इस बारे में क्या बोलोगे? पक्ष एवं विपक्ष का ऐसा कोई बात नहीं है। मौके पे जो भी लोग अर्जदार भी थे और गैर अर्जदार भी थे, वो साथ में जो लोग भी मौके पर उपस्थित थे उनकी स्वाक्षरी ली गई है। ऐसा पक्ष और विपक्ष का ऐसा कोई बात नहीं। नहीं, बाजू के खेत वाले ने हमको प्रतिक्रिया दिया है कि मैं भी वहाँ उपस्थित था लेकिन मेरी वहाँ वाद विवाद होने की वजह से दोनों आपस में तीखी वाद विवाद हो गई। इसके से परिस्थिति न बिगड़े इस कारण से हमने माननीय तहसीलदार मैडम को फ़ोन करके परिस्थिति बताए। तो मैडम ने कहा कि आप जो भी मौके की परिस्थिति हो, जो भी उचित हो, वहाँ के जो पंच लोग उपस्थित थे उनकी स्वाक्षरी लेके आप तहसील में प्रेषित कीजिए जानकारी। आपने जो तहसील कार्यालय में अहवाल सादर किया है उसके बारे में कोई ये है कि अभी क्या है उसकी? माननीय तहसीलदार मैडम को जो भी मौके पे परिस्थिति थी उसके हिसाब से जो उचित जो मौके पे जो परिस्थिति थी वो लिखकर हमने प्रेषित की है और आगे की कार्रवाई तहसील स्तर पर शुरू है। प्रतिनिधी राधाकिशन चुटे, NTV न्यूज़ मराठी, गोंदिया।